तीर्थ है। तीन भगवान के साक्षी से सीता माता यहाँ अग्नि में गुप्त हो गई। यहाँ से मायावी रूप पंचोटी सीता गुफा में रखा, रावण लेके गया वो मायावी सीता, मूल स्वरूप अग्नि में। ये सीता माता। नमस्कार सर्वांना, आज आपण जाणार आहोत तपोवन येथे। प्रभू श्री रामाने आपल्या वनवासात अधिकतर वेळ या ठिकाणी व्यतीत केला होता। हे तेच ठिकाण आहे जिथे लक्ष्मणाने रावणाच्या बहिणीचं शूर्पणखेचं नाक कापलं होतं। चला तर जाणून घेऊया। तपोवन नाशिक शहरापासून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे, ज्यामुळे प्रवासी इथे सहज पोहोचू शकता। येथे रस्त्यातील हिरवी झाडी आणि शांतता तुमच्या मनाला एक ऊर्जा देईल। तपोवनला पोहोचण्यासाठी तुम्ही बस, कॅब किंवा खासगी वाहनांनी येऊ शकता। नाशिकच्या मुख्य रस्त्यावर तिथे पोहोचणं अगदी सोपं आहे। इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला छोटे मोठे चहा नाश्त्याचे स्टॉल दिसतील। तपोवन हे नाशिकमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे नैसर्गिक सौंदर्याने भरलेलं आहे। तपोवनच्या वातावरणात एक अद्भुत शांती आहे। येथे तुम्ही पवित्र गंगा नदीच्या काठी बसून ध्यान धारणेचा अनुभव घेऊ शकता। तीर्थ है। तीन भगवान के साक्षी से सीता माता यहाँ अग्नि में गुप्त हो गई। यहाँ से मायावी रूप पंचोटी सीता गुफा में रखा, रावण लेके गया वो मायावी सीता, मूल स्वरूप अग्नि में। ये सीता माता स्नान की जगह सौभाग्य तीर्थ। वो बाजू से नीचे जाओ, शूर्पणखा नागकान काटा मेन जगह। बारिश में यहाँ का दर्शन बंद होता है, इसलिए ऊपर पुतला कपिल भगवान तप करके नदी आई, कपिला और गोदावरी का संगम। शूर्पणखेचं नाक कापल्यामुळे श्रीराम आणि रावण यांच्या युद्धाला सुरुवात झाली। ज्यावेळेस प्रभू राम आणि लक्ष्मणाने शूर्पणखेच्या विवाहाचा प्रस्ताव नाकारला, तेव्हा शूर्पणखा क्रोधित होऊन माता सीता यांच्यावर आक्रमण करण्यासाठी गेली असता लक्ष्मणाने तिचं नाक कापलं। तपोवनमध्ये सर्व धर्म मंदिर आहे। इथे तुम्हाला भगवान गौतम बुद्ध, दत्तगुरु, श्रीराम, सीता, लक्ष्मण, श्री गणेश, माँ दुर्गा, राधाकृष्ण यांचे मंदिर दिसतील। येथे काही रामायणातील रेखाचित्र दर्शवण्यात आली आहे।
तपोवन इथे देशभरातून लोक दर्शनासाठी येत असतात. तपोवन हे एक अद्भुत स्थळ आहे जिथे तुम्हाला निसर्ग आणि आध्यात्मिकतेचा अनुभव मिळतो. तुम्ही इथे आला नसाल तर नक्की एकदा या. हा होता आमचा तपोवन मधला अनुभव. कसा वाटला व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.